नमस्कार विद्यार्थी मित्रो, इयत्ता 7वी विषय गणित प्रकरणाचा आहे वर्तुळ. प्रकरणाचा क्रमांक आपला आहे आता चालू सध्या 11 प्रकरणापासून आहे की वर्तुळ आणि वर्तुळ मध्ये आपण पॉइंट बघणार आहे. आपण वर्तुळ कंस त्या अगोदर आपण बघितलं होतं की वर्तुळावरील वर्तुळाला परिघ कसं काढायचं बघितलं. 2 पाया व्यास दिला असेल तर वर्तुळा परिघ काढायसाठी पाय डी वापरलं. त्रिज्या व्यास परिघ कसा काढायचा त्याजवळ शाब्दिक उदाहरण बघितले. आपण उदाहरण घेतले. तर आज आपण वर्तुळ कंस त्यामध्ये आता मी वर्तुळ काढले आणि त्या वर्तुळामध्ये आपण बघा x इथं 1 आणि ही रेषा आहे आपली AB येणार. AB बा पूर्ण वर्तुळे जास्त होणार 360 अंश असतात. हे पूर्ण वर्तुळ आहे आपलं 360 अंश असते. त्यामध्ये या आकृतीमध्ये जीवा AB ही जीवा आहे. AB काय आपली जीवा आहे. त्या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले. या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग, हा एक भाग हा एक. त्या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले. त्यापैकी आपण सर्वात जो लहान असतो तो लघुकोन असतो. हा लहान कंस आहे मग तो लघुकोन झाला. हा मोठा आहे तो विशाल कंस झाला. म्हणजे आता तुम्हाला इथं x बिंदू आहे, इथं y बिंदू आहे आणि AB ही जीवा आहे. म्हणून हा कंस या कंसामध्ये 2 भाग झाले. सगळ्यात लहान कंस आहे हा लघुकोन झाला. हा सर्वात मोठा आणि विशाल कंस झाला. म्हणजे हा ठिकाण असली ना लघुकंस लिहिताना आपण लघुकंस असं लिहिणार आहे की लघुकंस कुठला आहे कंस AXB हा लघुकंस आहे. बघा हा खाली AXB हा भाग लघुकंस. लघुकंस AXB हा लघुकंस झाला. म्हणजे ह्या कंसाचा कंस होता सर असा असायचा. कंस AXB हा लघुकंस झाला आणि बाळांनो AYB म्हणजे हा पूर्ण मोठा आहे म्हणजे हा विशाल कंस झाला. विशाल कंस AY बघा हा पूर्ण आहे. AYB हा आपला विशाल कंस आहे आणि AXB हा आपला लघुकंस झाला. म्हणजे जीवेमुळे 2 भाग झाल्यामुळे त्यापैकी कंस AXB हा लहान आहे त्याला आपण लघुकंस असे म्हणणार आणि इथं कंस AYB हा मोठा आहे म्हणजे त्याला आपण विशाल कंस असे म्हणतो. म्हणजे लघुकंस AXB किंवा तुम्ही असाही कंस करू शकता. 2 अक्षरे AXB किंवा तुम्ही असाही वाचू शकतो की कंस AB असाही वाचू शकता की कंस AB हा लघुकंस आहे. म्हणजे कंस AB असाही लिहितात. ज्या 2 वर्तुळकंसाचे अंत्यबिंदू सामायिक असतात. ज्या 2 वर्तुळकंसाचे अंत्यबिंदू हे सामायिक असतात आणि ते 2 वर्तुळकंस मिळून वर्तुळ पूर्ण होते ते कंस एकमेकांचे संगत कंस असतात. येथे कंस AYB आणि कंस AXB एकमेकांचे संगत कंस आहेत. सोबतच्या आकृतीमध्ये ते बघितलं जीवा आयत दिली आपल्याला. मी अनेक वर्तुळ तुम्हाला वर्तुळ काढला. पण
बरोबर मध्यशेषी आपण आर टी घेतला आणि ह्या कंसाला नाव दिलं y, इथं x, म्हणजे कंस आर एक्स टी आणि कंस आर वाय टी दोन्ही कंस आहेत, दोन्ही कंस सारखे आहेत. म्हणजे ह्या कंसाला दोन्ही कंस सारखे असतील संगत असेल तर ह्या कंसाला आपण संगत कंस असतील कंस आर म्हणून कंस आर वाय टी बरोबर कंस आर एक्स टी एकमेकांशी संगत आहे, ग्रुप आहे. म्हणजे या कंसाला आपण म्हणणार अर्धवर्तुळ कंस असे म्हणतो. या कंसाला आपण म्हणणार आहे अर्धवर्तुळ कंस असे म्हणतो. तुमच्या लक्षात असेल लघु कंस म्हणजे काय, विशाल कंस म्हणजे काय आणि अर्धवर्तुळ कंस म्हणजे काय. म्हणजे पूर्ण वर्तुळ 180, पूर्ण वर्तुळ 360 अंश असतं आणि अर्धवर्तुळ मध्ये काय ना 180 अंश असतात. लक्षात. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे त्यामध्ये आपण बघूया. तुझ्या लक्षात आलं की लघु कंस आणि विशाल कंस, त्याचबरोबर अर्ध वर्तुळ कंस. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे केंद्रीय कोन व कंसाचे माप. त्यानंतर पुढचा कंस आहे केंद्रीय कोन केंद्रित कोन व कंसाचे माप. केंद्रीय कोन व कंसाचे माप. बघा मी ते वर्तुळ काढतोय. वर्तुळ काढलं आपण इथून वर्तुळ काढतो तर ओ पॉइंट घेतला, ओ पासून हा एक कोन बनला. या कोणाला नाव दिले आपण ते ए, इथं बी आणि इथं जी. बघा ए ओ बी कोन ए ओ बी हा कसला कोन आहे, केंद्रीय कोन आहे. सोबतच्या आकृतीमध्ये बघितलं वर्तुळ केंद्र ओ आहे आणि कोन ए ओ बी चा शिरोबिंदू आहे. वर्तुळ कंस वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो, वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. हा ओ हा केंद्रबिंदू कोन ए ओ बी, हा कोन ए ओ बी याला आपण केंद्रीय कोन असं म्हणतो. हा कोन ए ओ बी ला आपण काय म्हणणार, केंद्रीय कोन म्हणणार. ज्या वर्तुळाचा बघा ज्या कोनाचा शिरोबिंदू वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणणार. किंवा तुम्ही असं म्हणता वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू असतो तो त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो, केंद्रीय कोन असतो. कोन ए ओ बी हा केंद्रीय कोन झाला. त्यानंतर आकृतीमधील कोन ए ओ बी हा कंस ए जे बी कोन ए ओ बी हा कंस ए जे बी चा निगडित केंद्रीय कोन आहे. म्हणजे वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. कोन ए ओ बी चा कंस ए जे बी हा काय कोन आहे तर बानो केंद्रीय कोन आहे. जर हा कोन 70 अंश असेल तर कंस ए जे बी चा माप 70 अंश असणार आहे. कारण
वर्तुळ कंसाने केलेल्या केंद्रीय कोनाचे माप हे त्या कंसाचे माप मानले जाते. म्हणजे हा कोन जर 120 असेल तर या कंसाचे माप 120 येणार आहे. हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचं की केंद्रीय कोन व कंसाचे माप सारखे असते. त्यानंतर लघु कंसाचे माप आपण बघूया. यामध्ये लघु कंसाचे माप काढत असताना शेजारच्या आकृतीमध्ये कोन AOQ हा केंद्रीय कोनाचे माप 70 अंश आहे. तर लघु कंस AYB चे माप किती? बघा आता आपल्याला बघा O हा बिंदू आहे. O हा आपला बिंदू आहे. तिथून हा कोन आपण काढलेला आहे. याला आपण 70 अंश दिले त्या कोनाला. त्या कोनाला 70 अंश आहे. इथं A, इथं B बिंदू आहे, इथं Y बिंदू. AOB हा कोन 70 अंशाचा आहे. तर माप कोन AYB किती अंश असणार आहे? 70 अंश असणार आहे. म्हणजे कोन AOQ हा केंद्रीय कोनाचे माप कोन कोन AOB या केंद्रीय कोनाचे म्हणून कोन AOB ची माप 70 अंश आहे. म्हणून माप कोन AYB चे माप 70 अंश. म्हणून माप कोन AYB चे माप 70 अंश. कारण लघु कंसाचे माप या कोनाचे माप 70 अंश दिले केंद्रीय कोनाचे. तर लघु कंस AYB चे माप 70 अंश असणार आहे. आणि म्हणून माप कंस AYB माप कंस AYB चे माप 70 अंश असणार आहे. त्यानंतर आपण विशाल कंसाचे माप बघूया. विशाल कंसाचे माप विशाल कंसाचे माप बघा. त्या कंसाचं माप काढत असताना या कोणाचे माप पूर्ण त्या कोणाचे माप 200 आहे. इथं आपण AQ लावतो. मग विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. सूत्र आपलं आहे विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. विशाल कंसाचे माप बरोबर 360 वजा संगत लघु कंसाचे माप. तर बघा आपल्याला लघु कंसाचे माप काढायचे असेल तुम्हाला विशाल कंसाचे माप दिले. म्हणून आता त्या कंसाचं माप किती दिले आपल्याला? किती दिले? 290 दिले. म्हणजे 360 विशाल कंसाचं माप दिले 290 अंश आणि संगत लघु कंसाचं माप काढायचं आहे. किंवा किती दिले?
संगत लघुकोशाचे माप ठेवले म्हणून 290 या एकला वजा होणार वजा संगत लघुकोशाचे माप. आता 0 से 0 16 तून 9 गेले किती टाका वाढवा 16 तून 9 गेले 10.5 च्या पुढे 17 मोठ्या संख्येने वजा आणि वजा वजा आधी होतं वजा वजा आधी होणार आहे म्हणून संगत लघुकोशाचे माप 70 अंश. संगत लघुकोशाचे माप 70 अंश असते. समजला की संगत लघुकोशाचे सूत्र काय असणार तुम्हाला एका कोणाचे माप दिलं लघुकोशाचे माप विचारलं तर विशाल कोशाचे माप बरोबर 360 संगत लघुकोशाचे माप म्हणजे 360 290 गेले 70 अंश संगत लघुकोशाचे माप असणार. अशा पद्धतीने तुम्हाला एक कंस दिल्यानंतर दुसऱ्या कंसाचे माप किंवा फळाचे माप काढता पाहिजे. तर आज आपण बघितले की लघुकंस विशाल कंस केंद्रीय कोन त्याच्या कंसाचे माप बघितलं त्यानंतर लघुकंसाचे माप दिले असेल केंद्रीय माप तेच राहतं विशाल कंसाचे माप दिले असेल लघुकंसाचे माप काढताना 360 मध्ये त्या कंसाचे माप वजा करायचं म्हणजे विशाल कंसाचे माप मिळेल किंवा लघुसंगत लघुकंसाचे माप पुन्हा मिळू शकते. जेवढं आपण झाले ते सगळं पुन्हा वहीमध्ये लिहायचं आहे. सगळे उदाहरण जे सांगितले लघुकंस म्हणजे काय विशाल कंस म्हणजे काय ते आपल्याला काढून केंद्रीय कोन कंसाचे माप कसं असतं ते सर्व तुम्ही वहीमध्ये लिहायचं आहे. यानंतर आपला पुढचा पॉईंट होता वर्तुळाचे माप आणि अर्धवर्तुळाचे माप आपण नंतर बघूया. आता तुम्ही सराव संच 43 त्यामध्ये उदाहरणे सुद्धा ते सोडवायची आहे. धन्यवाद.